शिक्का मारायचा निघून जायचं. ही इतका मोठा संपतरावने सगळा हा जेवण वगैरेचा तामझाम केलं याची मला कल्पना नव्हती. नंतर मी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी शब्द दिला नसता. एकूणच नवी मुंबईची जनता सुजाण आहे, दिघ्यापासून दिवाळ्यापर्यंत. आता मगाशी पोलिसाचा प्रभागाची चिंता न करू, कुठेही गेला तरी डावीकडून उजवीकडून डावीकडे, उत्तरेतून दक्षिणेकडे तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी मुंबई जनता तुम्हाला निश्चितपणे नेतृत्व देईल. आणि त्याकरता गणेश नाईक गल्ली गल्लीमध्ये फिरेल. लोकसभेला विधानसभेला जितका झटलो नाही त्याच्यापेक्षा जास्त महानगरपालिकेला मी झटेन. तन मन आणि ज्या ठिकाणी गरज असेल ना, आता बोलायचं समजून घ्या काय ते पण आपण तयार करू. परंतु माझं मी जसं काय विनोदाने बोलतो की घराला आग लागले पहिले आपल्या घरातले तांबे पहिले भांडी टाका आणि मग शेजाराला बोलवा. जोपर्यंत तुमच्या घरचे भांडी सगळी हांडे गुंडे असं संपत नाहीत रामभाऊ, तर बरं शेजारी येत नाही. नरेंद्र भाषा समजते ना. तर एकूणच संपतराव, दयावती शेवाले, त्यांचा चिरंजीव या सर्वांनी लोकांचं प्रेम संपादित केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये ते प्रेम अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करतो. आणि गणेश नाईक पूर्वी जसा तुझ्या पाठीमागे होता तर आज सुद्धा भविष्यकाळात पाठीमागे राहील हा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.